करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या या निर्णयानं वय उलटून गेलेल्या आणि नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। एमपीएससीच्या 1 जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 पर्यंत पदभरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। मात्र ज्यांची निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही आणि ज्यांनी या पदभरतीसाठी अर्ज केलाय त्यांना विशेष बाब म्हणून संधी मिळणार आहे। या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आलेली आहे। 2024 मध्ये एकही परीक्षा झालेली नाही, तर त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे यामुळे दिलासा मिळणार आहे असं सध्या तरी सरकारच्या प्रयत्नातून दिसत आहे। सरकारने 1 वर्ष शिथिलता दिल्यामुळे या महाराष्ट्रातील तमाम पोरांना त्याचा फायदा होणार आहे। कोविडच्या काळामुळे किंवा EWच्या आरक्षणामुळे या SCBCच्या आरक्षणामुळे थोडा गोंधळ झाला होता। 2024 या सालामध्ये कुठलीही परीक्षा कंडक्ट न झाल्यामुळे पोरांना वय ओलांडलं होतं। या शासनाच्या निर्णयामुळे पोरांना एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले की कारण आपल्याला 1 वर्ष संधी मिळाली। जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना ज्यामुळे दिलासा मिळणार आहे आणि ते फॉर्म भरू शकणार आहेत। कारण का म्हणजे जाहिरातीला उशीर झाला त्यामुळे यांची वयोमर्यादा